हाय. तर मला सांगा, आता कोणाला कोणाला दिस दॅट दीज दोज हे समजत नाही? तुम्ही पण त्यातले एक आहात का? ओके, डोंट वरी. आज आपला टॉपिक आपण तोच निवडला आहे. आजचा आपला टॉपिक आहे 4 T's दॅट कन्फ्यूज एव्हरीवन. ओके, सो व्हॉट आर दॅट 4 T's? कोणते आहेत ते 4 T's? दॅट इज दिस, दॅट, these, those. ओके, सो आपण आता एक एक बघूया. ओके, लेट्स गो. सो hello everyone, welcome to Speak Easily. Let's begin to the video. First is this. So this is basically used for a single, that is one thing that is near to you. म्हणजेच काय? this म्हणजे हे, एखादी गोष्ट जी तुमच्या जवळ आहे त्या गोष्टीला आपण धिस म्हणतो. ओके, चला तर आपण त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. दिस इज माय पेन. हे माझे पेन आहे. दिस बुक इज इंटरेस्टिंग. दिस इज व्हेरी टेस्टी. हे खूप चविष्ट आहे. समजलं? टिप टू रिमेंबर इज धिस म्हणजे एक गोष्ट जी तुमच्या जवळ आहे त्याला आपण धिस म्हणतो. नेक्स्ट इज दॅट. दॅट म्हणजे ते, एखादी सिंगल गोष्ट जी तुमच्यापासून दूर आहे त्याला आपण दॅट म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये ते. चला त्याचे एक्झाम्पल्स पाहूया. दॅट इज युअर होम. ते तुझं घर आहे. दॅट डॉग इज व्हेरी बिग. तो कुत्रा फार मोठा आहे. दॅट वॉज अ गुड मूवी. दॅट म्हणजेच सिंगल गोष्ट जी तुमच्यापासून दूर आहे. नेक्स्ट इज दीज. THESE, these. Okay, these means अनेक गोष्टी ज्या तुमच्या जवळ आहेत. Okay, so multiple things that are near to you is known as these. Let's see the examples. These are my keys. ह्या चाव्या माझ्या आहेत. These shoes are new. हे शूज नवीन आहेत. These apples are fresh. These apples are fresh. हे ऍपल्स फ्रेश आहेत. ओके, टिप टू रिमेंबर इज these is basically known as multiple things that are near to you. अनेक गोष्टी ज्या तुमच्या जवळ आहेत त्याला आपण these म्हणतो. नेक्स्ट इज those. those म्हणजे multiple things that are far from you. म्हणजेच अनेक गोष्टी ज्या तुमच्यापासून दूर आहेत. ओके, let's see the example. Those are your books. ते तुझे पुस्तक आहेत. Those mountains are beautiful. ते डोंगर किती सुंदर आहे. Those girls are dancing. त्या मुली डान्स करतात. So tip to remember is those is known as multiple things that are far from you. मल्टिपल गोष्टी तुमच्यापासून दूर असतात त्याला आपण दोज म्हणतो. नाव आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. मला खात्री आहे की तुम्ही हे व्हिडिओ मनापासून बघितला आणि तुम्हाला हे सर्व चारीचे चारी पॉइंट समजलेत. तर आता छोटंसं क्विज घेऊया. ओके, सो जे मी 4 प्रश्न दिलेले आहेत स्क्रीनवर, तुम्हाला ते 4 प्रश्नांचे उत्तर कॉमेंट करून सांगायचे. ओके, लेट्स सी who gives the right answer. So don't forget to like, comment, subscribe and share our channel with your loved ones. Thank you for watching.